नात खुळा आणि चोरांना पकडा झाले ना भाऊ पब्लिक गोळा. नक्की काय विषय आहे चोरांचा जरा दाखव तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर रामकृष्ण रे मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्याला पहिलं काय मनात लागलं तर ते CNG भरायचे. आणि दणक्या आपण मस्त 142च्या स्पीडने ना CNG भरायला निघालो होतो. पण तिथं गेल्या गेल्या आहे ना नजर पुढत नव्हती, एवढी लाईन होती बुवा. तर काय करावं म्हटलं, इथं 2-3 तास खाताय वाटतं आपलं. बघा किती डेंजर लाईन लागली. हाय आहे चांदोरीचा पंप. त्यानंतर आहे ना आपण टर्बो कॅल्शियम घेतलं होतं ते आपल्या तांबड्याच्या प्लॉटला सोडायला. तर ड्रिचिंग नाही झाली होती. आता डायरेक्ट आपण ड्रिपमधून ते सोडणार होतो. त्याच्यामुळे फुलं बिलं लागली आपल्या तांबट्याला. तर फायनली आपल्या तांबट्याचा लुक कसा झाला आहे तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आमची काष्टाची कमाई आहे बरं का. फायनली आपल्या तांबड्याचा असा लुक झाला आहे, आता एकदम खतरनाक दिसत होती. आपले टामाटे बांधून बिन झाले. त्याच्यानंतर आहे ना आपण गेलो होतो भाऊच्या कारल्याच्या प्लॉट. त्यानंतर बघतो काय भाऊ डायरेक्ट टारलीच बोलली होती का कारल्याची. नाद नाही करत भाऊ शेतकऱ्याचा. मला प्रश्न पडला असा चोरांचा काय नक्की विषय आहे, त्याला सांगतो तुम्हाला नक्की विषय काय. गेल्या 4-5 दिवसापासून चोरांनी लय नाकात दम केला होता. मग आम्हाला कळालं का ती चोर उसात घुसली. त्यामुळे अख्खं गाव तिथं चोरांना पकडायला आलं होतं. पण आम्ही आल्यावर ते चोर तिथून फरार झाली. त्याच्यामुळे आपल्याला ना काही भेटलंच नाही तिथं. त्याच्यामुळे ना तुम्ही ना आता लाईक फॉलो करून घ्या आणि मराठी माणसाला सपोर्ट असाच राहू द्या.